नमस्कार मित्रांनो, नेपाळमध्ये सरकार विरोधी आंदोलनात 17 तरुणांचा, किशोरवयीन मुलांचा आणि इतरांचा मृत्यू झालेला आहे। राजधानी काठमांडू आणि देशात इतरत्र सर्वत्र लाखोंच्या संख्येने तरुण विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यातल्या काहींनी नेपाळच्या संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, बॅरिकेड लावली होती, ती बॅरिकेड तोडून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी पहिले रबर बुलेटचा मारा केला आणि त्याच्यानंतर सरळ बंदुकीने गोळ्या घातल्या आणि या गोळीबारामध्ये 17 जण ठार झालेले आहेत। निमित्त असं आहे की नेपाळमध्ये गेल्या गुरुवारपासून 26 वेगवेगळ्या समाज माध्यम कंपन्यांवर, याच्यामध्ये यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, या सगळ्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। मी आत्ताच नेपाळचे पत्रकार आणि माझा चांगले मित्र संतोष शाह यांच्याशी बोललो। पहिले मी त्यांना थेट फोन केला होता आणि नंतर त्यांना विचारलं की कोणतं समाज माध्यम सुरू आहे की ज्याच्यावर बोलता येईल, कारण मला उगाच भीती वाटते की उगाच आपण काहीतरी त्याच्याशी फोनवर बोललो आणि सरकारने त्याच्याविरुद्ध कारवाई केली तर। आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की वायबर अजून याच्यामध्ये सुरू आहे, इस्रायली कंपनी वायबर, पण ते नेपाळमध्ये सुरू आहे। आणि मग मी वायबरवर त्याच्याशी 10-15 मिनिटं बोललो। त्यांनी आखो देखा हाल सांगितला आणि त्याच्या दृष्टीने यामध्ये जॉर्ज सोरोस आणि मंडळींचा हात कुठेतरी स्पष्टपणे दिसतोय आणि त्यामुळे भारताला सावध राहावं लागेल। काय झालं ते मी तुम्हाला सांगतो। नेपाळ सरकारचं काही फार मोठं चुकलेलं आहे असं मला वाटत नाही। भारताने जसं या सगळ्या समाज माध्यम कंपन्यांना एका नवीन कायद्यानुसार एक नियमावली जाहीर केली की तुम्हाला भारतात तुमचं कार्यालय थाटावं लागेल, लोकांच्या काही तक्रारी असतील, ऑनलाईन ॲब्यूज केला असेल, फसवणूक झाली असेल, त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, तुम्हाला लोकांना जनजागृती करण्यासाठी काही कॅम्पेन चालवावी लागेल। पण नेपाळमध्ये या समाज माध्यम कंपन्यांनी असं करायला नकार दिला। याचं कारण नेपाळ देश गरीब आहे, त्याचं मार्केट फार मोठं नाही। भारत शेवटी 140 कोटीहून जास्त लोकसंख्या, जवळपास 100 कोटी इंटरनेट आणि समाज माध्यमं वापरतात आणि त्यामुळे भारताची आर्थिक ताकदही मोठी आणि त्यामुळे भारतात त्यांनी या गोष्टी केल्या, पण नेपाळमध्ये त्यांनी या गोष्टी केल्या नाहीत। आणि त्यामुळे मग सरकारने त्यांना अल्टिमेटम दिलं। सरकारने सांगितलं जर तुम्ही हे कंप्लायन्स केलं नाही, तुम्ही जर या सगळ्या नोंदणी वगैरे प्रक्रिया पार पाडल्या नाहीत, नेपाळमध्ये कार्यालय सुरू केलं नाही, तर आम्ही तुमच्यावर बंदी घालू। कोणाला वाटलं नव्हतं की नेपाळमध्ये समाज माध्यम कंपन्यांवर बंदी घातली जाईल, पण गेल्या गुरुवारी 26 सेवा वेगवेगळ्या बंद करण्यात आल्या। आणि त्याच्यानंतर गंमत म्हणजे जशी वायबर ही कंपनीची सेवा सुरू राहिली, तशी टिकटॉक या चीनी कंपनीची सेवाही सुरू राहिली। असं सांगितलं जातं की वायबर आणि टिकटॉक दोघांनीही नेपाळमध्ये रजिस्टर केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना काही प्रतिबंध लागला गेला नाही। आणि मग या टिकटॉकचा वापर करून नेपाळमधल्या तरुणांनी, कारण आजकाल व्हॉट्सअप आणि ट्विटर आणि सगळं इंस्टाग्राम वगैरे सगळं गेलं तर एक वेळ ऑक्सिजन पुरवला नाही तर चालेल, पण ही सगळी समाज माध्यमं चालू राहिलं पाहिजे। एक वेळ जेवायला नाही मिळालं, पाणी प्यायला नाही मिळालं तरी चालेल, पण समाज माध्यमं वापरायला पाहिजेत। अशी अवस्था आज अनेक देशांमध्ये तरुण पिढीची आहे आणि एकदम तुम्ही 26 समाज माध्यमं सगळी बंद करता तेव्हा त्याच्याविरुद्ध प्रक्षोभ उसळणं स्वाभाविक आहे। आता याच्या पलीकडची ही बाजू कानावर पडते, अजून ती 100% खात्रीशीररित्या मी सांगू शकत नाही। पण एक गोष्ट मात्र नक्की, जेव्हा हे समाज माध्यमं बॅन केली तेव्हा लोकांनी याच बॅन न केलेल्या वायबर, टिकटॉक याचा माध्यमांचा वापर करून सरकारविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्धार केला। त्या दृष्टीने त्यांची जमवाजमव सुरू झाली। त्याच्यामध्ये हे सगळे जॉर्ज सोरोसशी संबंधित ज्या काही NGOज आहेत त्या सक्रिय झालेल्या दिसल्या। म्हणजे कुठेतरी याच्यात सोरोस आणि ओपन सोसायटी वगैरे या संबंधित लोक आघाडीवर होते, पण मी असं नाही म्हणणार फक्त तेच होते, जेन्युइनही विद्यार्थी तरुण होते। कारण अनेक प्रकारे नेपाळमध्ये गोष्टी बदललेल्या आहेत, ज्याचा फटका नेपाळ सरकारला कधी ना कधी बसणार होता। आपल्याला आठवत असेल, नेपाळ बाबत मागेही व्हिडिओ केले होते, संतोष शाहला पण मी बोलवलं होतं। नेपाळमध्ये अख्खी अर्थव्यवस्था ही इतर देशात जाऊन काम करणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे। नेपाळमधले 60 लाख लोक भारतात वेगवेगळे प्रकारचे रोजगार करतात।
पण त्यातले जे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय जी मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांचा कल भारतापेक्षा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, ब्रिटन अर्थात कॅनडा या ठिकाणी जायला आहे. कारण भारतात येऊन पैसे मिळत असले तरी ते कमी मिळतात. अमेरिकेत गेलं शिकण्याच्या निमित्ताने गेलं, कॅनडात, ऑस्ट्रेलियात शिकण्याच्या निमित्ताने गेलं आणि मग तिथे अनधिकृतरित्या छोटी मोठी कामं करत राहिलं तर तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. तुम्हाला आठवण म्हणून सांगतो, मी आत्ता जूनमध्ये लॅटविया या देशात, लॅटविया देश कुठे आहे, एवढा ठिपक्या एवढा देश आहे, त्याची राजधानी रिगा या राजधानीच्या शहरात गेलो होतो. तिथे मला एक नेपाळी रेस्टॉरंट दिसलं, भारतीय रेस्टॉरंट म्हणून मी गेलो आणि तिकडे काम करणारे तरुण होते, हे सगळे नेपाळी होते. मला आश्चर्याचा धक्का बसला की रिगा सारख्या शहरामध्ये नेपाळी लोक काम करतायत, पण ही वस्तुस्थिती आहे. पण गेले काही महिने जगात सगळीकडेच, खास करून युरोपात आणि अमेरिकेत, या बाहेरच्या देशातनं आलेल्या लोकांविरुद्ध, खास करून अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांबद्दल भावना तीव्र झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पकडून बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना मिळणारे व्हिसांची ही संख्या कमी केलेली आहे आणि त्यामुळे एकूणच नेपाळमधल्या तरुण वर्गात असंतोष होता. कारण परदेशात जायची संधी बंद झाली होती. नेपाळमध्ये अजूनही अर्थव्यवस्था फारशा चांगल्या अवस्थेत नाही आहे. नेपाळमध्ये रोजगाराच्या संधी नाही आहेत, महागाई आहे आणि त्यामुळे सरकारविरुद्ध भावना तशी प्रक्षुब्ध भावना होतीच, कारण रोजगाराच्या संधी आपल्या देशात मिळत नाही म्हणून. आणि त्याच्या पलीकडे जाऊन नेपाळमध्ये आपण बघत असाल तर एकीकडे राजेशाही परत यावी म्हणून काही पक्ष नेपाळमधले पाठपुरावा करत आहेत. याच्यामध्ये काही अमेरिका, युरोपच्या माध्यमातनं, ज्याला सगळे तरुणांचे पक्ष म्हणून, मला हे जेन झी वगैरे ऐकलं तेव्हा मला लगेच कळलं की याच्यामागे जेन झी वगैरे आहे म्हणजे नक्की. कारण तेहरीर स्क्वेअर असेल इजिप्तमध्ये किंवा बांगलादेशमध्ये असेल, सगळीकडे तरुणांना पुढे करून क्रांती घडवायची, हे सगळं अमेरिकेची मोडस ऑपरेंडी बरेचदा दिसून येते. आणि त्यामुळे मी बघत होतो, पण अर्थात हे 100% किंवा एकमेव सत्य नाही आहे. परिस्थिती ही तिथे चिघळलेली आहे. जे सरकार आहे नेपाळमध्ये, आघाडी सरकार आहे. नेपाळमध्ये कुठलं सरकार कुठल्या वेळेला असतं तेच कळत नाही. 2001 साली आपल्याला आठवत असेल, नेपाळच्या राजघराण्यातल्या लोकांची राजकुमार दीपेंद्रनी हत्या केली आणि स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या. त्याच्यानंतर राजेशाही विरोधात आंदोलन तीव्र झालं. त्याच्यातही भारतातले हे सगळे JNU छाप डाव्या लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नेपाळमध्ये माओवादाचा लढा चालूच होता. माओवादाचं रक्तरंजित संघर्षात हजारो लोक मारले गेले ते. मग नेपाळमध्ये लोकशाही आली, राजेशाही गेली. राजेशाही गेल्याबरोबर त्यांनी हिंदू राष्ट्र, हे जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र नेपाळ होतं, ते त्यांनी बदललं आणि नेपाळला सेक्युलर प्रजासत्ताक त्यांनी घोषित केलं. पण प्रजासत्ताक झालं तरी प्रजेची सत्ता कधी आली नाही. तेच लोक 5-3-2, एकदा यांची आघाडी, एकदा त्यांची आघाडी, एकदा सगळ्यांची आघाडी. नेपाळमध्ये 2 कम्युनिस्ट पक्ष आहेत, त्यातले एक माओवादी आहेत, एक मार्क्सिस्ट लेनिनिस्ट आहेत. नेपाळी काँग्रेस आहे, ती थोडंसं भारताच्याही बाजूने आहे, थोडे अमेरिकेच्याही बाजूने आहे. कम्युनिस्ट आहेत ते चीनच्या बाजूने आहेत, थोडेसे भारताच्याही बाजूने आहेत. आणि आता हे सगळे जे यूथ पार्टी वगैरे जे सगळं सुरू झालंय ते 100% परदेशी, म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या मदतीवर फोफावलेले. रवी लेमिचाने त्याला अटक पण केलेली आहे. पण हे सगळे देखील नेपाळमध्ये कार्यरत आहेत. आता एक राजे ज्ञानेंद्र यांना पुन्हा एकदा राजा घोषित करावं, यासाठीही एक आंदोलन उभं आहे. नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करावं याच्यासाठी आंदोलन आहे. आणि त्यामुळे नेपाळचं राजकारण कायम ढवळून गेलेलं असतं. कुठलंही सरकार तिकडे 2 वर्षाच्या वर टिकत नाही आणि त्यामुळे लोकशाही जरी असली तरी इतके वेळा गेल्या 20 वर्षात सरकार बदललं गेलेलं आहे की लोकांनीच आता त्याचा हिशोब करणं सोडून दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जेव्हा अशी काही घटना घडते, कोणतरी म्हणतं की आपल्याकडे जसं UPI आहे तसं नेपाळमध्येही एक सरकारी सेवा आहे, पण त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या जवळच्या व्यक्तीचा थेट हात आहे. आणि त्यांना वाटलं की समाज माध्यमांवर जर बंदी घातली तर ही सगळी समाज माध्यमं या कंपनीच्या थ्रू आपले सगळे पेमेंटसाठी, मनी ट्रान्सफरसाठी वापर करतील, यांचा धंदा चालेल, फायदा होईल, म्हणूनही कदाचित हे बंदीचं पाऊल उचललं गेलं. अर्थात म्हणून म्हटलं की आता अजून परिस्थिती नाजूक आहे, त्याच्यामुळे आणखीन 2-4 दिवस हे सगळं सेटल होईल, तेव्हा चित्र स्पष्ट होईल. पण आता एक गोष्ट मात्र नक्की आहे की नेपाळमध्ये खूप, म्हणजे काय म्हणतात, चिखलात पाणी ओतल्यावर जसं सगळं गढूळ वातावरण सगळं होतं तशा प्रकारचं गढूळ वातावरण आहे. उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज 17 लोक मारली गेलेले आहेत. अनेक मध्यमवर्गीय मुलांचा, तरुणांचा समावेश आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड रोष जनतेच्या मनात आहे की अशा प्रकारे पोलीस देशातल्या तरुणांना गोळ्या कशा घालू शकतात.
आणि त्यामुळे उद्या वेगवेगळे राजकीय पक्ष काय भूमिका घेतात त्यावरही अवलंबून आहे. मी असं ऐकलं की गृहमंत्री नेपाळचे जे नेपाळी काँग्रेस आहेत ते कदाचित राजीनामा देऊ शकतात आणि सरकारही कोलमडू शकतं, डगमगू शकतं. कदाचित आंदोलन तीव्र झालं तर जसं श्रीलंकेत अध्यक्षांना पळ काढावं लागलं तसं बांगलादेशात झालं तसंही नेपाळमध्ये होऊ शकतं. पण त्यामुळे भारताने अतिशय सावधपणे या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. या ज्या गोष्टी घडत आहेत नेपाळमध्ये या वेगळ्या नाही आहेत. कोणीतरी या सगळ्या भागामध्ये सत्तांतर करण्याचा, उलथापालथ करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. भारताने या सगळ्याबद्दल सावध राहायला पाहिजे आणि नेपाळमध्ये स्थैर्य येईल आणि भारताच्या बाजूचं सरकार तिथे कार्यरत असेल हे आपल्याला सुनिश्चित करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.